कवितेचं नाव आहे भिडेवाडा. घावावर घाव झेलले, शेणा मातीने माखले, पुसत राहिलो त्या हाताने, मलिन मतीचे जळमट जाळे. पुसत राहिलो त्या हाताने, मलिन मतीचे जळमट जाळे. घावावर घाव झेलले, शेणा मातीने माखले, परितयाचा हातांनी केले, मुलींसाठी शिक्षणाचे द्वार केले शिक्षणाचे द्वार खुले. हसत राहिली ती माऊली, अपमानाचे घोट गिळुनी. हसत राहिली ती माऊली, अपमानाचे घोट गिळुनी. पाखरांना तरी शिकवत राहिली, पाखरांचे बोट धरुनी. पाखरांना तरी शिकवत राहिली, पाखरांचे बोट धरुनी. धडपडत होती ती साऊ, ज्योतिबाच्या सोबतीतुनी. फुलवत होते फुलांचा मळा, कोमजणाऱ्या कळांतुनी. फुलवत होते फुलांचा मळा, कोमजणाऱ्या कळांतुनी. भरली होती माझ्याच अंगणात, कोंडीत मुलींची पहिली शाळा. अक्षरांसोबत गिरवत धडे, बोलू लागला भिडेवाडा. अक्षरांसोबत गिरवत धडे, बोलू लागला भिडेवाडा. खांद्यास खांदा देत राहिलो, तरी कधी ना हरलो. आज मात्र एकटाच असा कुठे अलगडीत पडलो. साक्षीदार मी त्या क्षणांचा, रचलेल्या त्या इतिहासाचा, भेगाळलेल्या त्या आठवणींना. हवा पुन्हा स्पर्श त्या साऊचा, हवा पुन्हा स्पर्श त्या साऊचा. थँक्यू. माझ्या कवितेचं शीर्षक आहे भिडेवाडा. भिडेवाडा सांगतो सावित्रीमाईची कथा, साक्षर करुणी दूर केल्या मुलींच्या व्यथा. ज्याच्या चरणी टेकवावा लीनतेने माथा, त्या भिडेवाड्याची साऱ्यांनी गावी आज गाथा. तू टाकले पहिले पाऊल माई, झाली साऱ्या अभ्या लेकींची खरी आई. अक्षरे गिरवणे केले शहाणे बाई, कसे होवो तुझ्या ऋणांचे उत्तराई. तुझ्या हिमतीची भिडेवाडा देत असे ग्वाही, तुझ्या कार्याचा सोनेरी इतिहास तो लिही. तोच भिडेवाडा मोडकळीचे जेव्हा येईल, वाचवू शकले नाही माफ कर आई. काही हाल अपेष्टा अवहेलना झेलुनी, भिडेवाड्यात लिहिली नवी तो कहाणी. त्या जीर्ण भिडेवाड्याच्या नैनी आज पाणी, उद्धारण्या पुन्हा ये सावो माई परतुनी. या भिडेवाड्यातच झाली पहिली पहाट, साऱ्या मुलींना दाखवली प्रकाशाची वाट. आता येथे दाटला आहे अंधार, पाही जात का परी एखाद्या साऊची वाट. सावित्रीबाई जिवंत आहे तुझ्या माझ्यात, ह्या भिडेवाड्यावर फिरू प्रेमाने हात. लोपुनी अंधार यावा प्रकाशाचा झोत, हा दीपस्तंभ आमचा राहो नित्य प्रकाशत. हा दीपस्तंभ आमचा राहो नित्य प्रकाशत. धन्यवाद. माझ्या कवितेचे शीर्षक आहे भिडेवाडा, मुलींची पहिली शाळा. मिटे नारी जातीची अवकळा, मिटे नारी जातीची अवकळा. काढता ज्योतिबाने पहिली शाळा, मिटे नारी जातीची अवकळा. काढता ज्योतिबाने पहिली शाळा. हात सावित्रीचा धरुनी, घेतली अक्षरे नीट गिरवणी. हात सावित्रीचा धरुनी, घेतली अक्षरे नीट गिरवणी. पहिल्या शिक्षिकेचा मान देऊनी, पहिल्या शिक्षिकेचा मान देऊनी. केला संसार जगा वेगळा, मिटे नारी जातीची अवकळा. काढता ज्योतिबाने पहिली शाळा. सावित्रीने देता खांद्याला खांदा, झाला कर्मठांचा पुरताच वांधा. सावित्रीने देता खांद्याला खांदा, झाला कर्मठांचा पुरताच वांधा.
मशागत समाज मनाची, केली मशागत समाज मनाची, फुले पुण्यात ज्ञानाचा मळा, केली मशागत समाज मनाची, फुले पुण्यात ज्ञानाचा मळा, मिटे नारी जातीची अवकळा, काढता ज्योतिबाने पहिली शाळा, पायभरणी ती नव्या युगाची, बदले कहाणी श्री जन्माची, पायभरणी ती नव्या युगाची, बदले कहाणी श्री जन्माची, होता ज्ञानवंत ती श्रीमती, अहो मी काय आणि तुम्ही काय, होता ज्ञानवंत ती श्रीमती, जन्मश्रीचा आज झाला सोहळा, होता ज्ञानवंत ती श्रीमती, जन्मश्रीचा आज झाला सोहळा, मिटे नारी जातीची अवकळा, काढता ज्योतिबाने पहिली शाळा, वंदू ज्योतिबा सावित्रीला, मार्ग ज्ञानाचा केला खुला, वंदू ज्योतिबा सावित्रीला, मार्ग ज्ञानाचा केला खुला, झाला सक्षम भारत नवा, झाला सक्षम भारत नवा, हा खरा इतिहास आहे, झाला सक्षम भारत नवा, इतिहास हा घडला गळा, झाला सक्षम भारत नवा, इतिहास हा घडला गळा, मिटे नारी जातीची अवकळा, मिटे नारी जातीची अवकळा, काढता ज्योतिबाने पहिली शाळा, कुठे पुण्यात काढता ज्योतिबाने पहिली शाळा, मुलींची काढता ज्योतिबाने पहिली शाळा, भिडेवाड्यात काढता ज्योतिबाने पहिली शाळा. धन्यवाद. उसळून पहा तुम्ही जरा इतिहासाचे धागे, अनंत अडचणी तुझला वाटेत खाज खळगे, अनंत अडचणी तुझला वाटेत खाज खळगे, सरहद्द पार करीती तुझ्या वारसदार मागे, सरहद्द पार करीती तुझ्या वारसदार मागे. कवितेचे शीर्षक आहे भिडेवाडा. भूमीवरी समतेच्या मी ठेवीताच माथा, भूमीवरी समतेच्या मी ठेवीताच माथा, भिडेवाड्याचा हुंदका बोलतोय त्याची व्यथा, भिडेवाड्याचा हुंदका बोलतोय त्याची व्यथा. अखेरच्या घटकेवरी जाग्या झाल्या आठवणी, अखेरच्या घटकेवरी जाग्या झाल्या आठवणी, क्रांती सूर्य क्रांती ज्योतीची विद्यादान प्रकाश पेरणी, क्रांती सूर्य क्रांती ज्योतीची विद्यादान प्रकाश पेरणी. अक्षर सावित्रीचे पहिले प्रेम ज्ञान गंगेचा उगम, अक्षर सावित्रीचे पहिले प्रेम ज्ञान गंगेचा उगम, शिक्षण अस्मितेचा केला तिने याठाई संगम, शिक्षण अस्मितेचा केला तिने याठाई संगम. माझ्या मायेचं लुगड खाई दगड शेण माती, माझ्या मायेचं लुगड खाई दगड शेण माती, तिच्या कष्टातून तिच्या त्याग कष्टातून उद्धारल्या कोणी स्त्री जाती, तिच्या त्याग कष्टातून उद्धारल्या कोणी स्त्री जाती. किलबी लाटतो पोरीचा घुमतोय माझ्या कानी, किलबी लाटतो पोरीचा घुमतोय माझ्या कानी, मीच क्रांतीची मशाल मीच समाज सुधारकांचा धणी, मीच क्रांतीची मशाल मीच समाज सुधारकांचा धणी. सुरुंग लागला येथून मनुवाद्यांच्या रूढीला, सुरुंग लागला येथून मनुवाद्यांच्या रूढीला, ज्योतिबाण माझ्या इथे भीमराव घडविला, ज्योतिबाण माझ्या इथे भीमराव घडविला. माझ्या पाणवड्याचं पाणी बहुजनांचं शक्तीपीठ, माझ्या पाणवड्याचं पाणी बहुजनांचं शक्तीपीठ, स्वाभिमान न्याय हक्काची त्यांनी दाखविली वाट, स्वाभिमान न्याय हक्काची त्यांनी दाखविली वाट. उभा अंगणात वड साक्षर समतेचे झाड, उभा अंगणात वड साक्षर समतेचे झाड, जनसेवेच्या व्रताची त्याला लागलेली ओढ, जनसेवेच्या व्रताची त्याला लागलेली ओढ.
शिक्षणाचा श्री गणेशा माझ्या काळजावरी झाला. शिक्षणाचा श्री गणेशा माझ्या काळजावरी झाला. शाळा पहिली मुलींची मी, देशात मान मलाच मिळाला. शाळा पहिली मुलींची मी, देशात पहिला मान मलाच मिळाला. क्रांती सूर्य मावळला माझी परवड झाली. क्रांती सूर्य मावळला माझी परवड झाली. कोर्टे खटले आश्वासन कुठे लागणच कड. कोर्टे खटले आश्वासन कुठे लागणच कड. मी श्री शिक्षणाचा श्री गणेशा दुर्लक्षित अंधकारी. मी श्री शिक्षणाचा श्री गणेशा दुर्लक्षित अंधकारी. एज्युकेटेड पिढ्या वाहतात श्री दगडूंना हार तोरणे दारी. एज्युकेटेड पिढ्या वाहतात श्री दगडूंना हार तोरणे दारी. भिडेवाडा टाहो फोडी शिकलेल्या गरदीत. भिडेवाडा टाहो फोडी शिकलेल्या गरदीत. राष्ट्रीय स्मारक व्हावे मुलींच्या पहिल्या शाळेत. राष्ट्रीय स्मारक व्हावे मुलींच्या पहिल्या शाळेत. सावित्रीच्या लेकींची ही पुन्हा सुरू व्हावी शाळा. सावित्रीच्या लेकींची ही पुन्हा सुरू व्हावी शाळा. तोच पुन्हा खडू, तोच पुन्हा फळा. तोच पुन्हा खडू, तोच पुन्हा फळा. धन्यवाद. माझ्या कवितेचं शीर्षक आहे भिडेवाडे बोलला. काल रात्री स्वप्नात आला भिडेवाडा. काल रात्री स्वप्नात आला भिडेवाडा. मला पाहून त्यानं फोडला हो हंबरडा. भिडेवाडा सांगू लागला त्याची कहाणी. ऐकताना डोळ्यात आले हो पाणी. भिडेवाड्याची अवस्था झाली होती भिन्नवाणी. बोलता बोलता भिडेवाडा गहिवरला. मनातलं हितगुज सांगू लागला. मीच आहे पहिला साक्षीदार स्त्री शिक्षणाच्या आरंभीचा. जिथून झाला श्री गणेशा स्त्री गौरवाच्या प्रारंभाचा. माझ्या या वास्तूत मी अनुभवली नवनिर्मिती. ज्योतिबा सावित्रींनी रचला स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया. म्हणून तर आता झाली सर्वच क्षेत्रात स्त्रियांची प्रगती. स्त्रियांनाही मिळावे शिक्षण म्हणून त्यांनी घेतले अथक परिश्रम. चूल आणि मूल या परंपरेला दिला त्यांनी छेद. झाला कितीही प्रखर विरोध तरीही त्यांनी न जुमानता मिटवला स्त्री पुरुष भेद. माझ्या साऊन अंगावर झेलले शेणाचे गोळे. किती सोसला तो त्रास पण ती डगमगली नाही. कितीही जरी आला वनवास. झाले बहु होतील बहु पण सावित्री ज्योती समान नाही कोणी. ज्यांनी बदलून टाकली स्त्री जन्माची खरी कहाणी. त्यांच्यानंतर माझ्याकडे कुणी साधं पाहिलंही नाही. एकेकाळी मीही ऐकली सावित्रींची मंजूळ गाणी. इथूनच सुरू झाली स्त्री शिक्षणाची गौरवाची कहाणी. पण माझी अवस्था का हो दिनवाणी. सावित्री ज्योतींनी सुरू केली शिक्षणाची वहिवाट. पण मला मात्र पाहावी लागली माझ्याच उद्धाराची वाट. भविष्य काळात होईल इथं स्मारक पण पाहायला मिळतील का जुन्या खुणा. सावित्री भेटेल का हो पुन्हा. असेल का तोच फळा ज्यांच्यामुळे मुलींना लागला शिक्षणाचा लळा. माझ्या साऊनं किती सोसला त्रास पण माझ्या नशिबी इतके वर्ष का होता वनवास. सांग साऊच्या लेकी इतकी वर्षे का नाही केली तुम्ही एकी. प्रत्येक क्षेत्रात केली हो तुम्ही प्रगती पण माझी कधीच कुणी गायली नाही होती. माझी कधी कुणीच गायली नाही होती. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व कवी व कवयित्रींना जय भीम व नमस्कार. माझ्या कवितेचे शीर्षक आहे बोलतोय भिडेवाडा. मी बोलतोय भिडेवाडा तहानलेला भुकेलेला. मी बोलतोय भिडेवाडा तहानलेला भुकेलेला. प्रचंड अडचणीत दडलेला कोसळलेला. ज्या स्त्रीच्या शिक्षणासाठी साऊनी आणि ज्योतिबानी हा भिडेवाडा उभारला. ज्या स्त्रीच्या शिक्षणासाठी साऊनी आणि ज्योतिबानी हा भिडेवाडा उभारला. आज तिचीच का वाट भिडेवाड्याकडे जात नाही. आज तिचीच का वाट भिडेवाड्याकडे जात नाही. ती ज्या पदावर आहे तिची अर्धा हक्का सावित्रीच्या कर्तृत्वाला जात नाही. तिची अर्धा हक्का सावित्रीच्या कर्तृत्वाला जात नाही. आज भिडेवाड्याला तुझी गरज होती. आज भिडेवाड्याला तुझी गरज होती. तू त्यालाच का पाठ दाखवित होती. आज भिडेवाड्याला तुझी गरज होती. तू त्यालाच का पाठ दाखवित होती. अगं येऊनी बघणं माझी ही व्यथा तुझ्यासाठीच तर सावित्रीने करून घेतली स्वतःची दशा. तुझ्यासाठीच तर सावित्रीने ही करून घेतली स्वतःची दशा. हाती दिली का पाटी पेन्सिल. शिकविला शिक्षणाचा धडा सोडविला अज्ञान. आता जातो आम्ही मोठमोठ्या पदावर. हे आहे सावित्रीचे उपकार. हे आहे सावित्रीचे उपकार. काय दशा झाली असेल ग भिडेवाड्याची आता.
फोडून भिडेवाडा बोलतोय हंबरडा बोलतो. जय भीम. खूप छान. किती गुरुपानं सांगू साऊ ज्योतीच्या या कथा साऱ्या नारी जगताच्या त्यांनी हारल्या व्यथा, त्यांनी हारल्या व्यथा. आज विद्येच्या माहेरघरामध्ये साऊ ज्योतींचं स्मारक जिथं आहे त्या ठिकाणी हा ऐतिहासिक कार्यक्रम घडतोय आणि त्यामध्ये माझा जो विद्यार्थी आहे विजय वडवेराव, त्याच्या कार्यक्रमामध्ये मी माझी कविता सादर करते. खरं तर कविता वेगळीच आहे आणि कवितेला आपण 3 मिनिटात बसवायचं म्हणून ही कविता आता थोडक्यात मी सादर करत आहे. बघा. ज्यांनी झेलला शेण, कवितेचं नाव आहे मी भिडेवाडा बोलला. साक्षीदार. ज्यांनी झेलला शेणा मातीचा मारा आणि डोक्यावर उचलला श्री शिक्षणाचा भारा. ज्यांनी झेलला शेण मातीचा मारा आणि डोक्यावर उचलला श्री शिक्षणाचा भारा. श्री मुक्ती जुनाट रूढींच्या जोखडातून झालो मुलींच्या शिक्षणाचा मीच निवारा. झालो मुलींच्या शिक्षणाचा मीच निवारा. सावित्रीबाई आणि ज्योतिबा झाले इथल्या आडल्या नाडलेल्यांचे आधार आणि श्वासाचंही स्वातंत्र्य नसलेल्यांसाठी उचलून भेदलं त्यांनी शिवधनुष्य आरपार. फार कष्टानं मोडून काढल्या इथल्या रूढी परंपरा आणि अज्ञान. फार कष्टानं मोडून काढल्या इथल्या रूढी परंपरा आणि अज्ञान. भाळावर मिरवत आहोत आपण सर्व नारी याचीच शान, सर्व नारी याचीच शान. शेणानं भरलेलं लुगडं धुताना डोळे डबडबायचे त्या माऊलीचे, पण हुंदका आतल्या आत घेऊन माळे रचले तिने स्त्री उद्धाराचे. माळे रचले तिने स्त्री उद्धाराचे. फातिमाबी आणि उस्मान शेख यांच्या साथीनं संरक्षणाचा विडा उचलला लहूजी साळवेनं. आज श्री घेई गगन भरारी साऊ ज्योतीच्या मेहनतीने. त्यांच्या जाण्याने मात्र मित्रांनो आज माझी आहे दयनीय स्थिती आणि आज विजयमुळेच बदलणार आहे भिकलवाड्याची सध्याची परिस्थिती. इतक्या शिकल्या सवरलेल्या आपण पण साऊ ज्योतीचा विसरतो त्याग आणि ज्याच्या धाकाने अज्ञानात खितपत पडलो होतो त्याचेच उंबरठे झिजवतो आज. माझा साक्षीदाराचा काय बरं दोष आणि का व्हावे चोर पावलांनी विभ्रष्ट. कारण व्यसनाधीनतेत अडकलेल्यामुळेच मीठ ढकलला जातोय आणि होतोय इथं नतद्रष्ट होतोय. हो माझा सांगाडाच आज होतोय जमीन दोस्त आणि विजयमुळेच जागे झाले आहे शासन. आणि ज्ञानज्योतीच्या स्मारकासाठी सरकारने जीर्णोद्धाराचं राबवलं आहे धोरण. विद्येच्या माहेरघरात होतोय ज्ञानज्योतीच्या कार्याचा जागर आणि म्हणूनच ऐतिहासिक सोहळ्याने दुमदुमले आहे शिक्षण पंडितेचा हा परिसर. धन्य नक्कीच झालोय इथला सोहळा पाहून. धन्य नक्कीच झालं इथला सोहळा पाहून. त्या साऊ ज्योतीच्या कष्टाचा त्यागाचं बीज नक्कीच फोपावेल या मातीतून. नक्कीच फोपावेल या मातीतून. धन्यवाद. फूल आणि मूल एवढीच तिची किंमत होती. अनिष्ट रूढी परंपरेला देऊन या फार. श्री उद्धारया मांडला शिक्षणाचा घाट. ज्ञानाची पेटवणी वाद श्री शिक्षणाला केली सुरुवात. मा सावित्री ज्योतिबाचा जोडा साक्षीला होता भिडेवाडा. श्री उद्धारया उभारून लढा उचलला श्री शिक्षणाचा विडा. मा सावित्री ज्योतिबाचा तो लढा साथीला होता भिडेवाडा. भिडेवाड्याच्या त्या भिंती सांगून गेल्या न बोलता किती. शिक्षणाविना जीवन नाही सांगून गेल्या पुन्हा पुन्हा. सोडून दे चूल आणि मूल शिक्षण नाही गुन्हा. होऊन साक्षर थाटात होईल संसार हा पुन्हा पुन्हा. उचलला होता शिक्षणाचा विडा. माणूस तो मनोवृत्तीचा वेडा. मारत होता दगड धोंडा खडा. टाकत होता अंगावर शेणाचा विडा. साक्षी देतो भिडेवाडा. साक्षी देतो भिडेवाडा. सर्वांना आदाब. पहिली मुलींची शाळा भिडेवाडा. सावित्रीमाई फातिमामाई ज्योतिबांनी घराघरात शिक्षणाची ज्योत पेटवली. सावित्रीबाई फातिमामाई ज्योतिबा यांनी घरात घरात शिक्षणाची ज्योत पेटवली. त्यामुळे आज संपूर्ण स्त्री जाती शिकली. उस्मान फातिमाने
ठेवून घेतले ज्योतिबा साऊला आपल्या घरी. उस्मान फातिमाने ठेवून घेतले ज्योतिबा साऊला आपल्या घरी. मुलींना शिकण्याला सावित्री फातिमा हिंडले दारोदारी. 1848 साली भिडेवाड्यात उघडली मुलींची पहिली शाळा. 1848 साली भिडेवाड्यात उघडली मुलींची पहिली शाळा. संपूर्ण स्त्री जातीला घातली त्यांनी ज्ञानगंगेची माळा. 1848 साली भिडेवाड्यात उघडली मुलींची पहिली शाळा. संपूर्ण स्त्री जातीला घातली त्यांनी ज्ञानगंगेची माळा. आज प्रत्येक क्षेत्रात मुलगी झळकत आहे खास. आज प्रत्येक क्षेत्रात मुलगी झळकत आहे खास. सावित्री फातिमा ज्योतिबामुळे झालाय आज एवढा विकास. भिडेवाड्याची काय झाली ही अवस्था. भिडेवाड्याची काय झाली ही अवस्था. ज्योती साऊने खाल्या होत्या किती खस्ता. पहिल्या मुलींच्या शाळेवर झालाय खूपच अन्याय. पहिल्या मुलींच्या शाळेवर झालाय खूपच अन्याय. स्मारक बनवून मिळेल थोडा तरी न्याय. प्रत्येक कार्यात ज्योती साऊला दिली होती फातिमाने साथ. प्रत्येक कार्यात ज्योती साऊला दिली होती फातिमाने साथ. प्रत्येक सुख दुःखात एकमेकांचा हातात होता हात. प्रत्येक सुख दुःखात एकमेकांचा हातात होता हात. शाळेत येता जाता समाजकंटकांनी केला शेणी मातीचा मारा. शाळेत येता जाता समाजकंटकांनी केला शेणी मातीचा मारा. साऊ फातिमाने दिलाच नाही कुणाला थारा. साऊ फातिमाने दिलाच नाही कुणाला थारा. क्षणाक्षणाला कंटकांशी त्या लढल्या. क्षणाक्षणाला कंटकांशी त्या लढल्या. शिक्षण विरोधी सनात्यांना त्या भिडल्या. ज्ञान गंगोत्री म्हणून मिळावा फातिमालाही मान. ज्ञान गंगोत्री म्हणून मिळावा फातिमालाही मान. साऊ ज्योती बरोबर भिडेवाड्यास स्मारकात मिळावे फातिमालाही स्थान. ज्ञान गंगोत्री म्हणून मिळावा फातिमालाही मान. साऊ ज्योती बरोबर भिडेवाड्यात स्मारकात मिळावे फातिमालाही स्थान. पहिल्या मुलींच्या शाळेसाठी साऊ फातिमा यांनी खूप केले सहन. भिडेवाड्याचा स्मृती ठेवा मना मना जतन. भिडेवाड्याच्या स्मृती ठेवा मना मना जतन. धन्यवाद. कविता सादर नाही करत, त्याच्या आधीचे थोडेसे 4 ओळी फक्त चालतात जसं सांगतेय. सूर्य मी असलो तरीही आज अंधारात आहे. मी हजारो माणसांच्या तेवतो हृदयात आहे. एक तो सिद्धार्थ ज्याने मानवी कल्याण केले. एवढे सामर्थ्य कोठे आज संन्याशात आहे. मी जसा माणुसकीचा लागतो झेंडा उभारू. लागतो जो तो मुसाया काय माझी जात आहे. काय माझी जात आहे. आणि जात धर्म आणि पंथ याच्या पलीकडे चाललेल्या या विजयरावांचा हा सूर्य असाच तळपता राहो ही शुभेच्छा देऊन मी सौ करुणा सुखदेव कंद आपणासमोर एक कविता सादर करते. तत्पूर्वी थोडं उपकार चालू लेख कौतुकी लिहिते. दिली लेखनी हातात तुला वंदन करीते. तुला वंदन करीते. माझ्या कवितेचे शीर्षक आहे भिडेवाडा मुलींची पहिली शाळा. बोलू लागल्यात भिंती. बोलू लागल्यात भिंती व्यथा सांगे भिडेवाडा. शाळा मुलींची पहिली घेण्या सावित्रीला धाडा. घेण्या सावित्रीला धाडा. तिथे धुळपाटी संगे शब्द साऊचे नांदले. तिथे धुळपाटी संगे शब्द साऊचे नांदले. नाही खुना काऊरल्या शब्द शब्द ही पांगले. शब्द शब्द ही पांगले. क्रांती सूर्य ज्योतिबाची बहरली. क्रांती ज्योती. क्रांती सूर्य ज्योतिबाची बहरली. क्रांती ज्योती. धन्य वाटले वाड्याला वेचताना ज्ञान मोती. वेचताना ज्ञान मोती. साक्ष वाड्याची साऊला झाले हाल दिन रात. साक्ष वाड्याची साऊला झाले हाल दिन रात. स्वाभिमान महिलांचा दिले दान पदरात. दिले दान पदरात. विझलेल्या पणतीत लख पेरला प्रकाश. फुले केलेले किबाळी अज मोकळे आकाश. बीज रोवले ज्ञानाचे जेव्हा वाड्याच्या अंगणी. झाल्या गुरु मुनी वैद्य चमकल्या तारांगणी. चमकल्या तारांगणी. आजची स्थिती काय आहे. आसुडाचे बळ जसे उठे खुल्या पाठीवर. आसुडाचे
फुलाचे वळ जसे उठे खुल्या पाठीवर वाडा जाहला उद्विग्न म्हणी दाटे गहिवर म्हणी दाटे गहिवर वाडा पाहतो या वाट कधी येती ज्योती साऊ वाडा पाहतो या वाट कधी येती ज्योती साऊ अक्षरांचे गीत पुन्हा वाड्या संगतीनं गाऊ वाड्या संगतीनं गाऊ. आणि शेवटचं कडवं आहे वज्रमुठ एकतेची वज्रमुठ एकतेची व्हावी संघर्षाची ढाल वज्रमुठ एकतेची व्हावी संघर्षाची ढाल अंधारल्या वाड्यामध्ये पुन्हा पेटू द्या मशाल पुन्हा पेटू द्या मशाल पुन्हा पेटू द्या मशाल. जय भाऊ. खूप छान. कितीही येऊ द्या संकट आणि कितीही होऊ द्या राडा कितीही येऊ द्या संकट आणि कितीही होऊ द्या राडा जिवंत ठेवू सावित्री ज्योती आणि तात्या भिडेंचा वाडा. मयामध्ये आधी माय सावित्री आई शिकली तहा माळरानाची माती सुद्धा सोन्यावानी पिकली. सावित्री आणि ज्योतिबाचे ऋण हे सारे फेडा जिवंत ठेवू सावित्री ज्योती आणि तात्या भिडेंचा वाडा. 1 जानेवारी 1848 साली महारामांच्या मुलीची पहिली शाळा काढली कखग गिरून बाराखडी आणि वाचवले 1, 2, 3 चा पाडा जिवंत ठेवू सावित्री ज्योती आणि तात्या भिडेंचा वाडा. ज्योती सावित्री देशद्रोही आहेत धर्मगुरुवे तेव्हा म्हणले होते. काय अभद्र बोलत होती तयाना फट आणि पडवे. ज्योती सावित्री देशद्रोही आहेत धर्मगुरुवे आणि काही त्यातले आज राहिलेले असतील तर धूर्त गती आणि कुनीतीला वेळीच आणून पाडा जिवंत ठेवू सावित्री मायाने तात्या भिडेंचा वाडा. ऐका सावित्री आणि ज्योतिबांच्या घामाने तो वाडा झाला चिंब. टपकलेल्या घामामध्ये आज दिसतात विद्येचे ज्ञानवृंद. माय माऊल्यानो संदेश हा विचार करा थोडा आणि जिवंत ठेवू आज सावित्री आई आणि तात्या भिडेंचा वाडा. हक्क आपले घेण्यासाठी सारे पुढे आले पाहिजे. हक्क आपले घेण्यासाठी सारे पुढे आले पाहिजे. भिडेवाड्याच्या जागेवरती मोठे स्मारक झाले पाहिजे. शाहीर वाटुडे मतभेद करून वडून हा समतेचा गाळा जिवंत ठेवू सावित्रीमाई आणि तात्या भिडेंचा वाडा. आणि म्हणून फक्त 2 जोड बघतात. नाही डगमगणार नाही घाबरणार नाही डगमगणार नाही घाबरणार असा गाडा पुढे हाकीन असा गाडा पुढे हाकीन. केलं सत्कार्य नेकीन या लक्ष्मीच्या लेकीन. 900 पाटलांच्या घरी तेव्हा जन्मा आली गोरे फुले कुटुंबाची ही सुनबाई झाली. देऊन पतीला सत्कार्य केलं जगात हो काय देऊन पतीला सत्कार्य केलं जगात. नित्य राहून बघा एकीन नित्य राहून बघा एकीन. केलं सत्कार्य लेकीन या लक्ष्मीच्या लेकीन. सारा बहुजन समाज तवा होता हो पेचला. स्त्री मुक्ती साथीने बघा पाया तो रचला. झाली शिक्षिका मुख्याध्यापिका हो झाली शिक्षिका मुख्याध्यापिका. हाती घेऊन पाठी लेखन हाती घेऊन पाठी लेखन. केलं सत्कार्य लेकीन या लक्ष्मीच्या लेकीने. तात्या भिडेंच्या वाड्यात काढली मुलींची शाळा. तह जातीवादी कर्मठ भट झाले हो गोळा. असं घडवतं काय धर्म बुडवता काय हो असं घडवतं काय धर्म बुडवतं काय. केला सवाल बघा बाकीन केला सवाल बघा बाकीन. केलं सत्कार्य लेकीन या लक्ष्मीच्या लेकीन. शेवट आहे बहुजन
जणांची मुलं मुली जेव्हा शिकायला लागली, शाहीर वाटू रे माळाची माती पिकायला लागली. कारण खडखड जमीन बांधावरती टिकू लागली. बहुजनांची मुलं मुली जेव्हा शिकायला लागली, शाहीर वाटू रे माळाची माती पिकायला लागली. नकाला चुकून जय ज्योती म्हणा, हो नकाला चुकून जय ज्योती म्हणा, नुसतं बोलू नका ठेकीनं. त्याच्यामुळे आपला माणसाला स्वाभिमान अंगावरती कपडे शिक्षक द्या आणि म्हणून आणि झालं आणि म्हणून अरे नकाला चुकून जय ज्योती म्हणा, नुसतं बोलू नका टेकीनं, नुसतं बोलू नका टेकीनं. केलं सत्कार्य नेकीन या लक्ष्मीच्या लेकीनं, केलं सत्कार्य नेकीन या लक्ष्मीच्या लेकीनं. धन्यवाद. जय भीम जय ज्योती. ज्योतीच्या प्रखर प्रकाशात शिक्षित झाली सावित्री. अज्ञानाच्या गड्ड काळोखात तेलत राहिली नेहमीच ती. माझ्या पोवाड्याचं नाव आहे आणि भिडेवाडा बोलला. ज्ञानगंगेचा विजय असो, सावित्री ज्योतिबाईंचा विजय असो. भारतात होते इंग्रजांचे राज्य आहे, भारतात होते इंग्रजांचे राज्य. आधुनिकीकरणासाठी भारत झाला हो सज्ज, भारत झाला हो सज्ज, भारत झाला हो सज्ज. जी जी नवाब केले मोगलाई गेली, मराठी शाही आली आणि गेली. महाराजांनी हिंदी स्वराज्य स्थापनी, मराठी भाषा ही वाचवली हो. जी 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 मराठी भाषा ही वाचवली हो. जी 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 क्रांती सूर्य जेव्हा जन्मला, शिक्षणासाठी जीव तळपला. अर्धांगिनी होती सावित्री, स्त्री शिक्षणाची लावली तिने ज्योती. अर्धांगिनीच होती सावित्री, स्त्री शिक्षणाची लावली तिने ज्योती. भारताची शिक्षिका ती होती, मुख्याध्यापिका म्हणतात भोजन. भिडेवाड्याने किती अनुभवले ऐतिहासिक ते क्षण. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी चंद्रावर पाऊल ठेवून आले. स्त्री शिकून आज भिडेवाड्याला कशी काय विसरली हो. भिडेवाड्या कशी काय विसरली हो. जी 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 भिडेवाडा अस्तित्वाचे उगम स्थान. तिच्या मनात खरंच आहे का आज स्थान, तिच्या मनात खरंच आहे का आज स्थान. भिडेवाड्याची एक एक विट स्त्रीला करत होती जगण्यासाठी धीत. काय होता तेव्हा भिडेवाडा, आज काय अवस्था झाली. समोर सोन्या चांदीच्या झालरी, भिडेवाड्यात धूळ जळमटे, भिंतीची लक्तरे झाली. काय होता तेव्हा भिडेवाडा. बाड्याची ही अवस्था, बाड्याने वाचा हो होळी. बाडा रडतो हुंके दाटुनी, स्वतःच्या या अवमानापायी. बाळा रडतो धाई धाई, स्वतःच्या या अवमानापायी. बाळा रडतो धाई धाई. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक कसे काय आज हो होईल, याचा विचार करा तुम्ही सारे. ज्योती सावित्रीच्या कष्टाचे चीज कसे काय आज हो होईल. भिडेवाड्याला मिळेल त्या हो मान, हीच आहे पुण्याची शान, हीच आहे भारताची शान. शिक्षणासाठी आज घालते वर्ष तुम्हाला, मनापासून शिक्षणाची आण, मनापासून शिक्षणाची आण हो. जी 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 माझ्या आई बापांना माझा गाणं नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे हाक सावित्रीची. करुणीवंदन श्री गणेशाला, करुणीवंदन श्री गणेशाला. निरोप देत होते बुधवार पेठेच्या रस्त्याला. सकाळच्या गारव्याची साथ होती त्या प्रसन्न वातावरणाला. चालता चालता अचानक एक हाक कानी आली, चालता चालता अचानक एक हाक कानी आली. अगं ऐकलंस का. मागे वळून मी पाहता नजरेत कोणीच नाही दिसली. थोडी पुढे आले तर पुन्हा तीच हाक ऐकू आली. थोडासा कानोसा घेतला तेव्हा कळलं ही साथ मला भिडेवाड्याकडून आली. मग पावले तिकडे वळवली आणि मीही विचारले कोणी हाक दिली. त्यानंतर आवाज आला, ओळखलं नाहीस का ग, मी तीच जिने तुझ्या हातातली चूल आणि मूल नावाची बेडी काढली आणि त्या हातात लेखणी दिली. मी तीच जिने तुला उमरा ओलांडून ज्ञानाच्या मंदिरात जाण्यासाठी
जगण्यासाठी वाघिणीचे काळीज दिले आणि मी तीच गराणी जिने तुला धर्म रूढी परंपरेच्या अग्नीत होरपळून तुझे अस्तित्व नष्ट होऊ नये म्हणून माझ्या क्रांती सूर्याच्या मदतीने तुला शिक्षणाचा नवा साथ घातला. सगळ्या प्रथांच्या विरुद्ध जाऊन तुझ्यासारख्या असंख्य लेकींसाठी लढले. मीच ती तुझी सावित्रीमाई जिने वेदनेलाही वेदना होतील इतकं काही सोचलं. दगडांना शेणामातीला अंगावर झेललं, जखमावर दुर्लक्ष केलं आणि रक्ताने भिजलेल्या पत्रालाही गोड मानून घेतलं. पण एवढं करूनही आज या भिडेवाड्याची दुर्दशा पाहून मात्र मन माझं रडू लागलं. जिथे माझ्या लेकींच्या शिक्षणाची पहाट झाली, जिथे माझ्या लेकींच्या शिक्षणाची पहाट झाली, तिच्यावर ही काळोखाची छाया कशी पसरली. मी पाहिलं या वाड्यावर घाव घालताना, मी पाहिलं या वाड्यावर घाव घालताना इथली एक एक वीट अक्षरशः ढसाढसा रडली. म्हणूनच एक प्रश्न आज सगळ्यांसाठी की माझ्या कित्येक लेकी त्यांच्या कर्तृत्वाने समाजात मानाने मिरवू लागल्या, पण तरीही जिथे त्यांच्या आयुष्याला शिक्षणाची धार लागून चकाकी मिळाली, जिथे त्यांच्या आयुष्याला शिक्षणाची धार लागून चकाकी मिळाली, त्या भिडेवाड्याकडे कुणाचीच नजर काढ नाही वळाली. म्हणणं फक्त एवढंच, सरस्वतीच्या या मंदिराला तुमच्या ज्योतिबा सावित्रीने सोसलेल्या यातनेला, सरस्वतीच्या या मंदिराला तुमच्या ज्योतिबा सावित्रीने सोसलेल्या यातनेला विसरू नका आणि पुन्हा या मंदिराच्या पुनर्वसनासाठी मला हाक मारायला लावू नका. धन्यवाद.